नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी आहे उपजिल्हा रुग्णालय पांढरकोडा. नमस्कार सर. पांढरकोडा म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल, सरकारी दवाखाना पांढरकोडा. बघा किती गर्दी राहते. आता 11:20 झाले. तर 11:20 असताना किती गर्दी राहते तुम्ही पाहू शकता. आतमध्ये डॉक्टर्स आहे, डॉक्टर कडू या डॉक्टर आहे, त्याच्यानंतर इकडे एक डॉक्टर आहे. थांबा काका. हे 3 डॉक्टर. आता स्पेशलिस्ट कोण कोण आहे, कोणतं डॉक्टर कोणतं स्पेशलिस्ट आहे ते आपल्याला अजून माहिती नाही पडलं. त्याची माहिती आपण घेऊ. हे गव्हर्मेंट हॉस्पिटल. थांबा आणि इकडे एक डॉक्टर आहे. तर बघू आपण स्पेशलिस्ट. इथं एक सर, तुमचं नाव काय? माझं नाव अशोक शिरकुळ. काय पोस्ट आहे तुमची? मी सिक्युरिटी गार्ड आहे. सिक्युरिटी गार्ड. आणि हे गर्दी बा. आज दिनांक 18 तारीख 18/8/2026 11:20 एवढी गर्दी आहे. आणि हे बघा, हे श्री औषधी वितरण विभाग. इथं पण भरपूर गर्दी आहे. सध्या आपण हा हॉस्पिटलचा 2.5 वर्षानंतर हा व्हिडिओ काढत आहे आपण. तर काढण्याचा उद्देश काय आहे? सरकारी दवाखाना, गव्हर्मेंट हॉस्पिटल, हा नेमका उद्देश काय आहे, कसं काय? इथं बसण्याची व्यवस्था आहे चांगल्या पद्धतीने. लहान लहान मुलंही आहे, शाळकरी मुलं आलेले आहे. हा एक व्यवस्था आहे. इकडेही व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था. इथं टी व्ही पण लावलेली आहे करमणूकसाठी. जर तुम्हाला उशीर होत असेल तर इथं टी व्ही पण आहे. हे बाह्य रुग्ण तपासणी, जे बाहेरून येतात ते बाह्य रुग्ण तपासणी आहे. इथं काही सूचना फलक आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ. त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याची सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे, वृद्ध नागरिकांसाठी आहे. असं काही पोस्टर्स लावलेले आहेत. इथं 90 वर्षाची म्हातारी आजी पण आहे. आपण अजून पेशंटला विचारलेलं नाही आहे तुम्ही कशासाठी आले, कोणती बिमारी आहे, काय आहे, ते आपण नंतर बोलू. पहा, उपजिल्हा रुग्णालय पांढरकोडा आहे ना. उपजिल्हा रुग्णालय पांढरकोडा, सरकारी दवाखाना पांढरकोडा, गव्हर्मेंट हॉस्पिटल पांढरकोडा, उपजिल्हा रुग्णालय आहे. हे गाड्या आहे. तुम्हाला थोडंसं बाहेरचं लोकेशनही दिसत आहे तुम्हाला. किती गर्दी आहे. तर ॲम्ब्युलन्स पण ठेवलेली आहे. आता हे आहे काउंटर, नोंदणी कक्ष. महिलांची संख्या जास्त आहे. इथं पुरुष आहे. पहा, पेशंट आहे भरपूर, लहान लहान मुलं पण आहे. हे आहे नोंदणी कक्ष, स्त्री पुरुष. इथे नर्स आहेत. इथं एक मशीन आहे. BP आणि शुगर चेक करण्याचं काम इथं केलं जातं. तुम्हाला अधिकार नाही आहे फोन काऊन चालू केला हे म्हणायचं. कागद दाखवा, कोणत्या कायद्यानं हे करू नाही शकत. कोणत्या कायद्यानं म्हणून राहिले तुम्ही? कागद दाखवा, कायदा दाखवा की तुम्ही व्हिडिओ शूटिंग नाही करत म्हणून करू शकत. ओके, पत्रकार आहे मी. हे मशीन आहे. पहा, इथं नर्स आहे. काय चेकअप होते मॅडम? BP आणि शुगर.
BP शुगर चेक होते. त्यांनी आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी मनाई केली होती. मी म्हटलं कोणत्या कायद्यात तरतूद आहे ते कागद किंवा ते GR दाखवावा की सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ काढू शकत नाही. आता हे आहे उपजिल्हा रुग्णालयाचं बोर्ड आहे, इथं काहीतरी सूचना दिलेली आहे. आणि हे बघा लोकेशन, TV आहे सुरू. इकडं काय पहा, इकडे काही रूम्स आहे, नेत्रचिकित्सक, लसीकरण वगैरे वगैरे. पाहू आपण पार्ट 2 पार्ट 3 करू. करमणूक साधन आहे. हा तुम्हाला लेट होतं TV पाहत बसा, आम्हाला काही त्रास देऊ नका. TV मध्ये चालू राहते. आता काय हे तर दवाखान्याचं दिसत आहे, TV मध्ये काहीतरी चेकअप चालू आहे. स्वच्छता, एका चष्मात एका काचात स्वच्छ आणि दुसऱ्या काचात भारत लिहून आहे. एक कदम स्वच्छता की ओर, उपजिल्हा रुग्णालय पांढरपडा. टायटल खूप छान असते. औषध निर्माण कक्ष, निर्माण. मला हे निर्माण या शब्दाचं थोडंसं कन्फ्युजन आहे. हे निर्माते तर नाही आहे. निर्माण कसं करू शकते? आणि औषधा स्टोअर म्हणा, औषधी साठा म्हणा, ठीक आहे, पण निर्माण नाही करू शकत नाही. आणि कंपनी निर्माण करते ना, चालते बा. काय आपलं भारत देशामध्ये भरपूर गोष्टी चालते. इथं फक्त भारत देशामध्येच चालते हे सर्व. अच्छा, इंजेक्शन रूम, कुटुंब नियोजन साधने क्रमांक 5. ते 5 नंबरची खोली आहे. पेशंटला पण नंतर विचारू. पट्टी बंधक कक्ष व प्लास्टर कक्ष नंबर 6. मॅडम थोडं सरका बरं. हो, चालूच पाहिजे. पेशंट आहेत तिथे. नमस्कार सरजी. काय झालं होतं? पडली होते. झालं का प्लास्टर? नाही, सोडायचं. सोडायचं. किती दिवस झालं? 8 दिवस. काल एक पेशंट आहे, त्यांच्या पायालाही मार लागलेला आहे, पट्टी चालू आहे. थोडं आतमध्ये आलो आपण. हे इथं प्रयोगशाळा आहे. बाह्य रुग्ण विभागामधील स्वच्छतेचे वेळापत्रक. स्वच्छता बा सोमवार ते शनिवार लिहून आहे, दुपार वेळही लिहून आहे, आठवडा आहे. हे सूचना फलकही आहे. पाहू काय काय लिहून आहे. आणि सर्व गोष्टी फलक तर लावले आहे, त्याची अंमलबजावणी होते नाही होत माहीत नाही आपल्याला. जनतेलाच प्रश्न विचारल्यावर समजत. इथं नर्स आहेत. हे बघा तिकडे पेशंट भरती राहते, ते आपण पार्ट 2 मध्ये दाखवू. प्रयोगशाळा सिकलसेस तपासणी. एवढ्या थोडं माझं स्पेलिंग मिस्टेक होऊन राहिलेलं आहे, पण चालते. आपले दर्शक समजदार आहेत. आता हे बघू. हे बघा, डॉक्टर वैशाली एच सातुरवार, MBBS, DCH, MD, प्रेडिटरीज मेडिकल सुप्रिटेंडंट क्लास 1 इथे लिहिलेलं आहे. मॅडम आहेत का पाहू आपण. आहेत. नमस्कार मॅडम. बस ठीक आहे. नाही ना मॅडम, हे कक्ष आहे सातुरवार मॅडमचं.
तर हे CCTV लावून आहे, म्हणजे मॅडम प्रत्येक कॅमेऱ्याकडे लक्ष यांचं राहत असते. आणि अच्छा, इथं उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा केळापूर जिल्हा यवतमाळ वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 कार्यकाळ पण आहे. इथं आपल्या दवाखान्याला कोणते पुरस्कार दिलेले आहेत ते पण आहे. आपला जो हॉस्पिटल आहे तो म्हणजे चांगल्या याच्यात मोडला जात असतो. मॅडम आहेत, मॅडमचा मुलाखत आपण पार्ट 2 मध्ये घेऊया. येतो मॅडम. तर अशा पद्धतीचं हा वैद्यकीय अधिकारी हे इकडेही आहे. हे आहे प्रयोगशाळा. हे प्रयोगशाळामध्ये पेशंट आलेले आहेत. इथं रक्त तपासणी होते आणि सर्वच गोष्टी होतात. हॅलो, हे तिकडं रिपोर्टिंग एरिया आहे तो. बघा मित्रांनो, व्हिडिओ लांब होत आहे. दुसरा पार्ट 2 मध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगणार आहे. उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा. धन्यवाद.